लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये विना पासिंग महानगरपालिकेच्या अनेक गाड्या धावत आहेत. महापालिकेच्या गाड्या आपण विना पासिंग धावत आहेत आणि थोडी नाही तर 360 वाहनं आहेत अशी. आरटीओच्या मानांकनाचं पालन करण्यात कुचराई केल्यानं त्यांना अजून परवाना देण्यात आलेला नाही. पुणे वाहतूक विभागाचा हा सगळा गोंधळ आणि बोगसपणा न्यूज 18 लोकमतनं उजेडात आणला. धक्कादायक बाब म्हणजे ती सर्व वाहनं सरकारी वाहनं आहेत आणि त्या वाहनांचा विमा काढलेला नसल्याचंही समोर येत आहे. अपघातानंतर सर्वात आधी महत्त्वाचा असतो तो वाहनाचा नंबर. मात्र पुण्यामध्ये वाहनावर नंबर प्लेट नसलेली पालिकेचीच 150 पेक्षा जास्त वाहनं फिरतायत. आरटीओच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट असणं गरजेचं असतं, पण इथे वाहनांवर नंबर प्लेटच लावलेली नाही. दुर्दैवानं जर या वाहनांसोबत तुमच्या वाहनाचा अपघात झाला तर काय होईल याची कल्पना करवत नाही. कारण या वाहनांवर नंबर प्लेट नाही. अपघात करणारं वाहन सापडलं तरीही उपयोग नाही, कारण वाहनांचा इन्शुरन्सच केलेला नाही, पासिंगही झालेलं नाही. हे दुष्टचक्र इथेच थांबत नाही, कारण वाहनांना इंडिकेटर नाहीत, हेडलाईट्स चालत नाहीत आणि त्यांचे टायरही झिजून गेलेत. म्हणजेच पालिकेच्या गाड्या यमदूताचंच काम करतायत. पालिकेच्या सुमारे 100 वाहनांवर नंबर प्लेट नाहीत. पालिकेच्या 890 पैकी 530 वाहनांचं पासिंग करण्यात आलंय. उर्वरित 360 वाहनं विना पासिंग रस्त्यावर धावतायत. धक्कादायक बाब म्हणजे काही वाहनांचं तर 1998 पासून पासिंगच करण्यात आलेलं नाही. पासिंगसाठी ठराविक इंडिकेटर लाईट्सच्या सेटचा वारंवार वापर केला जातोय. पालिकेच्या याच वाहनांमधून कचरा वाहून नेला जातो. या वाहनांनी केलेल्या अपघातात 4घांचा जीवही घेतलाय. म्हणजेच ही वाहनं पुणेकरांचा जीव कचऱ्या समान लेखतायत. जर एखाद्याचा अपघात झाला तर तुम्ही महापालिकेच्या निधीमधनं ते पैसे त्या फेटल झालेल्या व्यक्तीला देता किंवा जखमी झालेल्या माणसाला देता. मग तुम्ही वाहने पासिंग नसताना रस्त्यावर फिरतात, त्याची जबाबदारी घेणार कोण? कारण आमचे जर वाहने असतील, आमचे रिक्षावाले काही, त्यांची वाहने रस्त्यावर फिरताना त्यांना रेडियम नसेल किंवा ब्रेक लागत नसेल किंवा लाईट इंडिकेटर लागत नसेल तर सासवडला जाऊन त्यांना परत यावं लागतं. पुण्याच्या रस्त्यावर महापालिकेची विना पासिंग वाहनं बिनदिक्कतपणे धावतायत. मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. गेल्या वर्षात या गाड्यांचे लहान मोठे असे 100 पेक्षा जास्त अपघात झालेत. मात्र पालिकेच्या वाहतूक विभागाला त्याचं कोणतंच सोयरसूतक नाही. गाड्यांचं पासिंगचं काम हे अवैधपणे चालूच असतं. याबाबत तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे माहिती मी संकलित करून तुम्हाला देतो. ही माहिती आपल्याकडे कशामुळे नाही आहे? नेमका आता जो काम करणार आमचा आहे आरटीओचा, तो आज बाहेर गेला अन्यत्र कामासाठी. ती माहिती मी तुम्हाला उद्या देतो. कचरा वाहतुकीसाठी पालिकेकडून वाहनांचा वापर केला जातो. त्यासाठी पालिकेचा व्हेइकल डेपो नावाचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. मात्र सुरक्षा विषयक मानकं पूर्ण केली जात नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आरटीओनं अनेक मानकं तयार केली आहेत. नवीन नोंदणी झालेल्या वाहनाला दर 2 वर्षातून एकदा योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते. वाहनाचे वय 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या वाहनाला प्रत्येक वर्षी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते. योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना 250 मीटरच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर त्याची ब्रेक टेस्ट घेतली जाते. त्यानंतर त्या वाहनामध्ये हेडलॅम्प, टेल लॅम्प, वायफर, रिफ्लेक्टर, इंडिकेटर्स या गोष्टी आहेत किंवा कसे, सुस्थितीत आहे किंवा कसे या तपासले जातात. पुणे पालिकेच्या मालकीची वाहनं नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर चालवली जात आहेत. या वाहनांमुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. त्यामुळे व्हेइकल डेपो विभागानं तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारात आरटीओ मात्र मूग गिळून गप्प आहे. न्यूज 18 लोकमतनं विचारणा केल्यानंतर 4 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पण 360 वाहनांचं काय, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्टसह व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे ही जी बेकायदेशीर एक प्रकारे किंवा योग्य परवानग्या न घेता वाहनं चालतायत त्याबद्दल आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी या सगळ्या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
नाही, ही माहिती तर वस्तुनिष्ठ आहे, त्याच्यात काही मला शंका नाही. मला फक्त एकच चेक करावं लागेल आरटीओ अधिकाऱ्यांबरोबर बसून की कुठल्या वाहनांना मोटर व्हेकल ऍक्ट नुसार रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. नंबर 2, फार जुनी वाहनं जी आहेत ती वापरात बंद केल्यानंतर सुद्धा स्टेशनरी स्वरूपात काही कामासाठी वापरली जातात. 3 नंबर असा आहे की ती वाहनं रिप्लेस करायला 15 वर्षांनंतर आता रजिस्ट्रेशन पण कायद्याने होऊ शकत नाही. त्यांचं लाईफच संपलेलं असताना ते वापरत आहेत, तर ती रस्त्यावर येणार नाही ह्या बघणे हा एक मुद्दा आहे. आणि चौथा आहे की याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करावी लागेल. तर येत्या महिन्याभरामध्ये मी हे सगळ्याबाबत 2 वेळा तरी आरटीओ बरोबर मीटिंग घेऊन एक चांगला विषय समोर आणला आहे लोकमतने. तर मला वाटतं आम्ही त्याची संवेदनशीलतेने दखल घेऊ. त्यामुळे पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाचा कारभार हा न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणला. या सगळ्या संदर्भात आम्ही परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात जातीनं लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. शहरातल्या सरकारी आणि खाजगी वाहनांवर कारवाई करण्यात येईल, कोणती गय केली जाणार नाही असं अनिल परब यांनी सांगितलं. पुणे महापालिकेच्या 890 वाहनांपैकी 360 वाहनं ही विना पासिंगची फिरत होती आणि त्यामुळे काही अपघात देखील झालेले आहेत. या संदर्भात परिवहन विभाग काय कारवाई केली आपण थेट जाणून घेऊ. आपल्यासोबत परिवहन मंत्री आहेत अनिल परब. परब साहेब, काय नेमकी कारवाई परिवहन विभागाकडून करण्यात आलेली आहे महापालिकेच्या वाहनांवर? नाही, परिवहन विभागातर्फे आपण बघत असाल गेल्या काही दिवसामध्ये अतिशय कडक नियमांचं पालन आम्ही करतोय. पुणे असेल, कोल्हापूर असेल, जे नियमांचा भंग करून गाड्या चालवत आहेत यांच्यावरती अतिशय परिवहन विभागाने कडक कारवाई केलेली आहे. कोल्हापूरमध्ये देखील आम्ही जवळजवळ 77 गाड्या बाजूला काढल्या आणि त्यांच्यावरती कारवाई केलीच, परंतु अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करायचे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. पुण्यामध्ये ज्या पासिंगच्या गाड्या होत्या त्याला कोण जबाबदार आहे त्याची चौकशी मी करतोय आणि जे चौकशीत, मी तर गाड्या तर बाजूला काढलेल्याच आहेत, परंतु जे चौकशीत दोषी आढळतील या सगळ्यांवरती कडक कारवाई केली जाईल. पुणे महापालिकेचा गलतान कारभार जो तो उघड झाले. इतरही अनेक महापालिकेचे जे कचरा वाहक गाड्या असेल किंवा इतर काही वाहनं असतील त्या देखील अनेक विनापरवाना फिरत आहेत, त्यांच्यावरती कारवाई होईल का? नाही, मी ही तर मोहीमच घेतलेली आहे की ज्यांच्या गलथानपणामुळे लोकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो अशांना बिलकुल माफी मिळणार नाही. आणि त्यामुळे कडक तपासणीचे मी आदेश दिलेले आहेत. सगळीकडे कडक तपासणी सुरू झालेली आहे. अवैध रिक्षा असतील, अवैध टॅक्सी असतील, अवैध टेम्पो असतील, अवैध गाड्या असतील, प्रवासी गाड्या असतील, जे अवैध आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे मी संकेत दिलेले आहेत. जिथे सरकारी वाहनं अशा प्रकारे विनापासिंग फिरताना दिसत आहेत, तर कायद्यामध्ये कुठे अशी कठोर कारवाईचे किंवा कडक नियम करण्यात येईल? पुन्हा सांगतो, सरकारी किंवा बिगर सरकारी या दोघांनाही नियम सारखे आहेत आणि त्याच्यामुळे कायद्याचं उल्लंघन कोणालाही माफ केलं जाणार नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं की परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई ही होणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत, पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, न्यूज 18 लोकमतनंही बातमी दाखवली, आता परिवहन मंत्र्यांनाही दखल घ्यावी लागली आणि आयुक्तांनाही. कशा पद्धतीनेही कारवाई होऊ शकते आणि किती वाहनं आहेत? मिलिंद, जवळपास 350 वाहनं आहेत महापालिकेच्या ताफ्यामध्ये ज्यांचं पासिंग करण्यात आलेलं नाही. यापैकी काही वाहनं तर ही 1997 पासून म्हणजे घेतल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच त्यांचं पासिंग जे ते करण्यात आलेलं नाही. एक रॅकेट जे नेक्सस तिथं काम करत होतं. पासिंगला जाणाऱ्या गाड्यांसाठी हेडलाईट्स, टेल लॅम्प्स जे आहेत ते नवे घेऊन ठेवलेले असतात. तितकेच 20,000 पासिंगचा आकडा असेल, आज 20 गाड्या पासिंग होणार असतील तर त्याच गाड्यांना फक्त नवे हेडलाईट आणि टेल लॅम्प जे आहेत ते बसवले जातात. पासिंग करून आणल्यानंतर ते पुन्हा त्या गाड्यांचे काढून ठेवले जातात आणि नव्यानं ज्या गाड्या पासिंगला जाणार आहेत त्यांना ते लावले जातात. असं एकूण निदर्शनास आलेलं आहे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत ते पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्याही लक्षात आणून दिलेत मी. आणि आता एका महिन्याभरामध्ये आपण काही सोबत बैठका आणि व्हिजिट करू असं आश्वासन जे आहे ते आयुक्तांनी दिलेलं आहे, जेणेकरून हा प्रश्न जो आहे तो पूर्ण निकाली निघेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या गैरप्रकारांची चौकशी जी आहे ती करता येईल असं आयुक्तांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये कोण कोण वाहतूक विभागाचं सहभागी आहे पुणे महापालिकेच्या व्हेकल डेपोमधलं त्याची चौकशी होणं जास्त गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं एक मोठं रॅकेट जे आहे ते त्या ठिकाणी काम करतं. वास्तविक महापालिकेच्या बजेटमध्ये या वाहतूक विभागासाठी मोठी तरतूद जी आहे ती करण्यात आलेली होती. या वाहनांच्या देखभालीसाठी, नियोजित पासिंगसाठी सगळी यंत्रणा जी आहे ती अप टू डेट राहण्यासाठी. मात्र त्याच्यावरतीच वाहतूक
वाहतूक विभागात बसलेले बोके जे आहेत ते डल्ला मारताना वैभव, दिसतात. पण मिलिंद. याच्यात केवळ महापालिकेतले काही अधिकारी कर्मचारी असू शकतात का आरटीओ मधले काही अधिकारी याच्यात सहभागी असू शकतात? मिलिंद, मुळात आरटीओच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असायचं काही कारण नाही की महापालिकेकडे किती गाड्या आहेत. ही सगळी जबाबदारी जी आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे. महापालिकेचे अधिकारी जे आहेत वाहतूक विभागाचे ते परिवहन विभागाची फसवणूक करतायत, आयुक्तांची फसवणूक करतायत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे आम्ही या डेपोला स्वतः भेट दिल्यानंतर त्यांच्याकडे मागणी केलेली होती, आपल्याकडे गाड्या किती आहेत, त्यांची स्थिती काय, याबाबतचं कुठलं लॉकशीट आपल्याकडे तयार आहे. तर या डेपोचे जे मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा याबाबतची माहिती जी आहे ती देता आली नाही आणि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जवळपास 2 दिवस उलटून गेलेले आहेत. सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा परिवहन विभागाकडून, वाहतूक डेपोकडून ही कुठली माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही, टाळाटाळ केली जाते. याचं कारण स्पष्ट आहे अगदी. जी आकडेवारी आहे ती लपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून जोरदार सुरू आहे. निश्चित कुठेतरी पाणी मुरतंय आणि म्हणूनच योग्य आणि स्पष्ट उत्तरं देण्यात येत नाही आहेत. वैभव, आपण अपेक्षा करूयात आणि हा विषय आपण लावूनही धरूयात की यातले जे तू म्हणालास बोके आहेत की जे महापालिकेला त्रास देत आहेत, महापालिकेचं नुकसान करतायत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मनसेच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. मोर्चा काढला तर गुन्हा दाखल करू अशा प्रकारचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर पुणे पोलिसांनी मोर्चाच्या संदर्भात काही कार्यकर्त्यांची चौकशी किंवा काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याचं सुद्धा कळतं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. उद्याला मुंबईमध्ये मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यभरातून 1.5 ते 2 लाख कार्यकर्ते या मोर्चाला येतील असं सांगितलं जात आहे. पण दरम्यानच्या काळात पुण्यामध्ये सुद्धा एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र याला परवानगी नाकारण्यात आली. एवढंच नाही तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू असल्याचं कळतं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी, आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. वैभव, या संदर्भात काय ताजी माहिती हाती येते? आज बांगलादेशी किंवा घुसखोरांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेसाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. मात्र पुणे पोलिसांकडून या मोर्चाला, रॅलीला परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सकाळी आज मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे. डिटेन्शन जे आहे ते सुरू केलेलं आहे. कार्यकर्ते काही ताब्यात घेण्यात आलेले आहेत फरासखाना पोलीस स्टेशनला आणि मोर्चा काढू नये असं आवाहन जे आहे ते पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. जर त्याही नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला तर मात्र गुन्हा दाखल करू अशी कडक भूमिका जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळते. मनसेचे काही पदाधिकारी, नेते जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोर्चापूर्वी कारवाई जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे. डिटेन्शन जे आहे ते सुरू केलेलं आहे. मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांनी सुरू केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे नेमकं काय होणार, मनसेने आयोजित केलेला मोर्चा होणार आहे की नाही होणार याबाबत अजून तरी साशंकता आहे. कारण पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, पोलीस ॲक्शन मोडवरती गेले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बीडमधलं एक मोठं प्रकरण हाती येतं आहे आणि अतिशय धक्कादायक आहे. हे एका पाठोपाठ एक, ते म्हणजे रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याचं कळतं आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. उदगीरमधला गणेश मेहत्रे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गणेश धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचा हा विद्यार्थी आहे. एवढंच नाही तर या विद्यार्थ्याने प्रशासनाकडे तक्रार दिली होती असंही कळतं. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय अधिक माहिती आहे या धक्कादायक प्रकाराबद्दल? मिलिंद सर, हा खरंच धक्कादायक प्रकार आहे. बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावातील गणेश कैलास मेहत्रे हा विद्यार्थी उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये BA-MS च्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना तिथल्या वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून म्हणजे सिनियर विद्यार्थ्यांकडून त्याची रॅगिंग होत असल्याचं त्यांनी वारंवार घरच्यांनाही सांगितलं होतं आणि त्याच्या वडिलांनी स्वतः जाऊन महाविद्यालय प्रशासनाला या रॅगिंगच्या संदर्भात तक्रार दिलेली होती. मात्र महाविद्यालयाने त्याच्यावरती कुठलीच कारवाई केली नाही आणि कारवाई न केल्यामुळे एकतर वडिलांचं, गणेशला हे होतं की तुला डॉक्टर व्हायचंय, वडिलांचंही स्वप्न होतं, गणेशचंही स्वप्न होतं. मात्र तिथल्या रॅगिंग
रॅगिंगच्या प्रकाराला कंटाळून गणेश 2 दिवसापूर्वी गावी आला होता आणि गावी आल्यानंतर त्यांनी वडिलांना न सांगता हा सगळा प्रकार एकतर विद्यार्थी रॅगिंग करतायत, दुसरीकडे तक्रार देऊनही महाविद्यालय प्रशासन काही करत नाही आणि वडिलांचं स्वप्न यामध्ये मानसिक त्रासामध्ये त्यांनी काल विष घेतलेलं होतं आणि रात्री 2 वाजता त्याचा मृत्यू झालेला दुर्दैवी घटना आहे ही. आणि यानंतर मात्र आता हा जो काही रॅगिंगचा प्रकार आहे तो समोर आलाय. त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ सुद्धा आहेत की कशा पद्धतीनं ते रॅगिंग करतायत, त्या संदर्भामधले अद्यापर्यंत व्हिडिओ न्यूज 18च्या हाती लागलेले नाहीत. मात्र ही धक्कादायक घटना, यावरती पोलिसांमध्ये तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बर आपण अपेक्षा करूयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तमाम मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती. आज शनिवार आहे. तुम्ही रात्री उशिरा जर का रेल्वेने प्रवास करण्याचं प्लॅनिंग केलं असेल तर चर्चगेट पासून पुढे विशेष मेगा ब्लॉक आहे. रात्री 10:15 ते सकाळी 6:15 चर्चगेटहून कोणतीही गाडी सुटणार नाही. सर्व गाड्या या बॉम्बे सेंट्रलहून सुटतील, म्हणजेच मुंबई सेंट्रलहून सुटतील. त्यामुळे रात्री उशिरा जर का तुम्ही पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यासोबतच मध्य आणि हार्बर मार्गावर सुद्धा उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.